यावेळचा चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानी टाकलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, स्क्वेअर लेगला अडवलं गेलाय. एक चांगली सुरुवात करत तर सातत्यानं प्रत्येक टीमकडनं आपण पाहिलेलं आहे. आज विशेषतः दोन ताकदवान संघांना आपण एकमेकांच्या समोर पाहतोय. कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर सासवड हा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ DK पॅन्थर वाघोली हा संघ इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. DK पॅन्थरचा फुल फॉर्म जर आपण पाहिलं तर दिलीप काळे पॅन्थर वाघोली हा संघ आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. जे इस्टर्नच्या पाठीमागे सगळी सूत्र खांद्यावरती घेतात त्यांचं नाव आहे DK. यावेळचा चेंडू होता, विकेट किपर दिलीप काळे यांच्या हातामध्ये चेंडू सेल टिपलाय, पहिलं विकेट होईल पतन, पहिला फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळते, फलंदाज देखील आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळतोय. चला बॅटर पटपट चला, फलंदाजांना विनंती केला ते बॅटर बाद चला की लवकर नवीन बॅटर चला, वेळ आपल्याला फार महत्त्वाचा आहे. आज आपण पाहिलं तर या स्पर्धेचा चौथा दिवस संपन्न होता आणि दुसऱ्या ग्रुपमधील संघ आपल्याला मैदानी खेळताना पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू होता, पंच मात्र कळवतात व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जाईल आणि धावपल कोते आपण पाहिलं तर इथे आपल्याला आकडे ते मात्र बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे, गोलंदाज देखील आपल्याला मैदानी पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय, स्क्वेअर लेगला ऑनसाइडला एक सुंदर फटका आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट समीरच्या समांतर ग्रीन घासला कापत कापत स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन जवळ आपण पाहिलं तर चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानी पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जातोय. धावपल कोते आपण पाहिलं तर आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे, गोलंदाज देखील आपण इथे मैदानी पाहतोय. कमबॅक केलं जाते, पुनरागमन वापसी देखील आपण पाहिलं तर मैदानी होताना पाहायला मिळते. यावेळचा चेंडू होता, प्रचंड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर वरतून येतोय आणि तिथे झेल मात्र सुटला गेलाय. तोपर्यंत धावा येत आहेत आणि स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं मैदान ते सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावपल कोते आणि स्कोर कार्डवरती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. 4 धावा धावपल कोते आहेत. धनंजय आपण पाहिलं तर पहिले षटक इथे मात्र करताना पाहायला मिळतात. कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर सासवडचा संघ 5 धावा धावपल कोते आहेत. एक व्हाईट बॉल आणि एक विकेट देखील आपण या षटकात पाहिलेलं आहे. एक गडी बाद 5 धावा. ओरपी चेंडू आपण पाहिलं तर टाकला होता, अगदी 2 पायांच्या मधोमध यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक पहिलं मैदान ते सुरू आहे. धावपल कोते आणि स्कोर कार्डवरती आकडे आपल्याला सातत्यानं बदलताना पाहायला मिळतात. एक चांगली कामगिरी याही टीमकडनं आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू आहे. यावेळचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय, स्क्वेअर लेगला एक सुंदर फटका आपण पाहतोय. एक सिंगल मैदान तिथे एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धनंजय भिंताडे आपण पाहिले तर पहिल्या क्रमांकाचे षटक आपल्याला इथे टाकताना पाहायला मिळेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोते आणि स्कोर कार्ड ते बनवले गेल्यात. एक गडी बाद 7 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं तर संपलं गेले. एक विकेट आपण पाहिले तर गमावली गेली आणि धावपल कोते बनवले गेल्यात. कानिपनाथ क्रिकेट क्लब KCC पुरंदर सासवड संघानं 7 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय.
तर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी कोणता गोलंदाज इथे मैदानात सज्ज होईल ते देखील आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे, गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचे षटक करण्यासाठी आसिफ शेखला आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील वाघोलीचा कोहिनूर हिरा मिस्टर प्रीमियर लीग म्हणून ज्या खेळाडूंना आपण सातत्यानं वाघोली गावातून पाहिलं त्याच खेळाडूंचा संघ आपण पाहतोय. पहिला चेंडू होता आसिफ शेखच्या सरळ बॅटनं खेळला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रचंड वेगानं चेंडूवरती आपल्याला येताना पाहायला मिळतोय. विजय पाबळे तो देखील आपल्याला या टीम मध्ये सातत्यानं पाहायला मिळालाय. विशेषतः एक चांगला संघ, एक चांगली टीम इथे आपल्याला DK पॅन्थर वाघोलीकडनं पाहायला मिळते. धनंजय भिंताडे आहेत, कुणाल खोंड आहेत, आसिफ शेख आहेत, निलेश सातव आहेत, अजित कड आहेत, विजय पाबळे आहेत, अजिंक्य गोळे आहेत, नदी मानसरे आहेत, कुणाल घोलप आहेत, साई राठोड आहेत, किरण दरगुडे. फुल टॉस चेंडू होता, बॅक टू बॉलर पॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवलाय. खरं तर पॉलोथ्रूमध्ये आसिफ शेखचं क्षेत्ररक्षण आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. स्वतः दीपक काळे TK ज्या टीमचे टीम ओनर म्हणून आपण सातत्यानं पाहिलेले आहेत. राकेश जाधव आहेत, राहुल सातव, चेई तांबे, विकास जाधव, अतुल विटकर, विजय भाकरे, अक्षय टेळे आणि शुभम कारके या खेळाडूंचा संच आणि सेट या टीममध्ये हा स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू होता. खरं तर तंत्रशुद्ध गोलंदाजी काय असते ना ते आसिफ शेखकडनं आपण पाहिले. कधी ओव्हरपिच चेंडू टाकलेत, कधी टप्पा पाठीमागे ठेवलाय, कधी वेगाने चेंडू टाकलेत, कधी कमी गतीने चेंडू टाकलेत आणि फलंदाजांना उभं करून थांबवून ठेवण्यामध्ये इथे आपल्याला तो यशस्वी होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 करतोय, वैयक्तिक पहिलं षटक आहे, सांघिक दुसरं षटक करतोय गोलंदाज आसिफ. शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, पंच कळवतायत व्हाईट बॉल. खराब चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ते कळवतायत, वनबाउंडची घोषणा करतायत. एक एक्स्ट्रा बाउन्सर चेंडू आपण पाहिलं तर टाकण्याचा प्रयत्न सुरू पाहायला मिळालाय आणि तिथे एक अतिरिक्त अवांतर धाव आसिफ शेखकडनं पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा आसिफ. यावेळीचा चेंडू होता, प्रचंड वेगाने टाकलाय, टीप एक्स्ट्रा कव्हरला, सुंदर कव्हर ड्राईव्ह, चेंडू मात्र येईल सीमा पार. आसिफ वरती केलं आक्रमण, चढवला हल्ला, चेंडू मात्र येतोय सीमा पार. AB ट्रॉफीचा खणखणीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर सासवड संघ. यावेळेचा चेंडू होता, अगदी फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक त्यावरती विजय पाबळेला आपण पाहतोय. चेंडू अडवलाय, मिडॉन मधून येत सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला पाठलाग करताना पाहायला मिळाला, परंतु चेंडू अडवला आणि तिथे आपण पाहिलं तर धावा येत आहेत. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड ते बनवलं गेला. 15 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर सासवड टीम आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता, कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून मात्र खेळलाय, सुंदर फटका, चेंडू मात्र चाल सीमा पार. अजून एक दमदार चौकार, 4 धावा. थँक्यू. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर दुसऱ्या क्रमांकाचं आसिफचं थोडंसं मागणं ठरतंय. या षटकात 12 धावा आल्या, पहिल्या षटकात 7 धावा आल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर सासवडचा संघ DK पॅन्थर वाघोलीच्या अगेन्स्ट खेळताना इथे मात्र बनवतोय 19 धावा, 1 गडी बाद, 19 धावा धावफलक होत्या. चांगली सुरुवात खरं तर पाहायला मिळते. DK पॅन्थर हाही संघ आपण पाहिलं तर तगडा संघ आहे, एक ताकदवान स्टारकास्ट आपल्या समोर आहे आणि तिच्या अगेन्स्ट खेळताना ग्रामीण भागातील पुरंदर सासवडच्या खेळाडूंनी एक चांगला स्कोर कार्ड तो मात्र आत्तापर्यंत बनवलेला आहे. विशेषतः अनिकेत गुडतरेला आपण पाहतोय या टीममध्ये. दुसऱ्या बाजूला अनिकेत फडतरेला आपण पाहतोय. राहुल कटके आहेत, संदीप काळे आहेत, अमोल फडतरे आहेत, गणेश शेणकर आहेत, बशीरबाई शेख आहेत, प्रीतम कटके आहेत, युवराज चगदाळ आहेत, बाबू कनसे. यावेळीचा चेंडू होता, बॅटचं टॉप एज, चेंडू मात्र येईल डीप थर्ड मॅन, सीमारेषेच्या जवळ अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर तिथे सुरेख आहे, वेगवान
चेंडूवरती झेपवताना आपण क्षेत्ररक्षकांना पाहतो आणि चांगली क्षेत्ररक्षण वाघोली संघाची जमेची बाजू ही कायम राहिलेली आहे आणि तेच प्रकारची प्रदर्शनं या मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय कटकेला आपण पाहतोय, प्रशांत खळदकर आहेत, सुमित पडतर आहेत, ते जे जगदाळे आहेत, ते जे साबळे आहेत, संदीप कटके आहेत, सौरभ रामदासी, संदीप गोपणे, अक्षय गायकवाड, राहुल चव्हाण, मंगेश कामटे याही खेळाडूंचा समावेश कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर सासवड या टीम मध्ये आपण पाहतोय. दोन ताकदवान प्रतिस्पर्धी इथे एकमेकांच्या समोर आहेत. यावेळीचा चेंडू होता, यू मिस आय विल डेफिनेटली, विकेट होईल पतन. फलंदाजाला देखील आपण पाहिलं तर परतावं लागेल. विकेट मिळते. धक्का क्रमांक 2. दुसरा फलंदाज कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर सासवड संघाचा इथे मात्र बाद. थँक्यू, धन्यवाद. डीसी आपण पाहिले तर विकेट येताना पाहायला मिळतात. धावपल कोत आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिले तर बनवलं गेल्यात. 21 धावा धावपल कोत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे मात्र सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानावरती. पहिल्या षटकात आपण पाहिले तर धनंजय भिंताडेनं कमी धावा खर्च केला होता. याही षटकाची सुरुवात आपण पाहिले तर एक विकेट मिळवत तो आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देताना पाहायला मिळतोय. आसिफच्या षटकात धावा आल्यात, परंतु धनंजय भिंताडेनं पुन्हा एकदा पुनरागमन केले. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिले तर पंच कळवत आहेत. वाईट बॉल, एक खराब चेंडू आपण पाहिले तर येतो. एक अतिरिक्त अवांतर धाव मैदान येताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड होते आणि धावपल कोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त अवांतर धावा देखील आपण पाहिले तर इथे मात्र मैदान ती पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता, बॅकफुट होती, खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर उसळताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. संघमालक दिलीप काळे यांच्या हातामध्ये आपण पाहिलं तर चेंडू मात्र विसवताना आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळते. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे कमालीची होताना पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेताना पाहायला मिळते. बॅटर बॉल टू द रीच होताना पाहायला मिळत आहेत. ऑफस्टंपवरती चेंडू आपण पाहिलं तर टाकण्याचा प्रयत्न धनंजय भिंताडेच्या सातत्यानं आपण पाहिलेला आहे. अगदी ऑफस्टंपच्या बाहेर तो अटॅक करतोय. विशेषतः ऑन साईडला फलंदाज फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईट लाईनला पकडून गोलंदाजी धनंजय भिंताडेकडनं आपण पाहतोय. चांगलं कमबॅक केलंय, चांगलं पुनरागमन केलं आता. यावेळीचा चेंडू होता, पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क होताना पाहायला मिळत नाही. आणखीन एक डॉट बॉल, तो मात्र धनंजय भिंताडेकडनं आपण पाहतोय. चेंडूला आपण पाहिलं तर धनंजय भिंताडे वेग देताना पाहायला मिळतोय, गती देताना पाहायला मिळतोय. परंतु चेंडूचा जो काही टप्पा आहे, जी लाईन लेंथ आहे, ते अतिशय अचूक आणि बिनचूक इथे आपल्याला धनंजयकडनं पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता, रिव्हरचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला गेलाय आणि तोपर्यंत धावा येतात. नो बॉल. पंच त्या ठिकाणी अमर साठे सर कळवत आहेत. नो बॉल प्लस एक अतिरिक्त धाव. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपल कोते आपण पाहिले तर बनवले जात आहेत. 24 रन, 24 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. तिसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर सुरू आहे. धनंजय भिंताडे यांचा चेंडू आपण पाहिले तर एक खराब पाहायला मिळतोय. नो बॉल आलाय आणि पंच तिथे मात्र कळवत आहेत. पुढील चेंडू फ्री हिट बॉल, तो मात्र मैदानावरती आहे. फ्री हिट चेंडू आपण पाहतोय. एबी ट्रॉफी. यावेळीचा चेंडू होता, फटका तर खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू अडवतोय, फेकी करतोय आणि तोपर्यंत रनआउटची संधी. पाहता पाहता धावा इथे आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या जातात. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकाचं संपलं गेलंय आणि धावपल कोती बनवलं गेला. 25 रन, 25 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत.
26 धावा धावपल कोणते आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. धनंजय भिंताडेची 2 षटकं आपण पाहिली. आसिफ शेख यांचे 1 षटक आपण पाहिलं. 3ही षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्यात, परंतु विकेट देखील येताना पाहायला मिळाल्यात. म्हणजे सामना आपण पाहिलं तर इथे नक्कीच रंगतदार होणार यात तीळ मात्र शंका नाही. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल का ते देखील आपण पाहणार आहोत. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल, किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. ओरपी चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतात. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू अडवला जाईल, तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. आपण पाहिलं तर धावपलकोती आकडे बदलत आहेत आणि स्कोर कार्ड होती बनवलं जात आहेत. 26 धावा धावपलकोती, 27 धावा धावपलकोती आहेत. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा, तिसऱ्या षटकात पुन्हा 7 धावा आणि या षटकाच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव ती आपल्याला मैदानी पाहायला मिळते. अजित कड आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली गावचे खेळाडू आहेत. फलंदाजीतून गोलंदाजीतून सातत्यानं आपण पाहिलं तर क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या आहेत. विशेषतः वाघोली क्रिकेट लीगमध्ये आपण पाहिलं, सरपंच चषकात आपण पाहिलं, राष्ट्रवादी चषकात देखील पाहिलं. या अनेक क्रिकेटच्या स्पर्धा वाघोलीच्या बाजारतळ मैदानावरती त्यांनी गाजवल्यात. आज पुन्हा एकदा या मैदानावरती आक्रमण होते आणि चेंडू मात्र केलाय टीप पॉइंट सीमा पार. 4 रन चौकार. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानावरती सुरू आहे. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून, परंतु चेंडू आपण पाहिलं तर बॅटर थोडेसे डबल माइंड होताना पाहायला मिळतात. खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्यावरती एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावपलकोती बनवलं जात आहेत. 32 रन 32 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. यावेळेचा चेंडू होता, प्रचंड मोठं आक्रमण केलं आणि चेंडू मात्र पाठवलाय अजित कड यांचा चेंडू सिक्सर सुप्रीमोचा ऑन साइड मिड विकेटच्या डोक्यावरतून ठोकलाय. उत्तुंग षटकार, 6 धावा. आक्रमण देखील आपण पाहिले तर मैदानात केला ते स्कोर कार्ड त्याने धावपलकोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू होता, तिथे आपण पाहिलं तर विकेट किपर चेंडू खाली येत आहेत दिलीप काळे आणि तिथे टिपला जाईल एक सुंदर झेल. आणखीन एक विकेट होईल पतन अजित कडला मिळेल यश, तर फलंदाज इथे मात्र बाद होतोय. कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर सासवड संघाचा फलंदाज क्रमांक 3 झेल बाद. पलीकडे मॅच बॉल आलेला आहे. अमर साठे सर घेतल्यानंतर चेंडू अडवला जाईल आणि तोपर्यंत धावा त्या मात्र मैदानात येताना पाहायला मिळतात. जवळपास डीके पॅन्थर वाघोली संघात आपण पाहिले तर वाघोली गावातील 13 ते 14 खेळाडू याच संघात आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळतात आणि त्या संघातील खेळाडूंवरती प्रचंड विश्वास संघमालक दिलीप काळे यांनी डीके पॅन्थर वाघोली या टीमसाठी दर्शवलेला आहे आणि त्याच खेळाडूंना घेऊन ते मात्र
पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून संघ रजिस्टर करताना पाहायला मिळेल. 49 टीम रजिस्टर आहेत, त्यापैकी 44 संघांनी एबी ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वात दुसऱ्या हंगामात इथे आपण पाहिलं तर आत्तापर्यंत या दुसऱ्या सीझनमध्ये प्रवेश नोंदवलेला आहे आणि विना प्रवेश शुल्क 44 संघ या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आत्तापर्यंत 42 संघ खेळले, हे 2 संघ मिळून तब्बल 44 संघ झालेले आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका हवेत केला आहे, क्षेत्ररक्षक तैनात, टेकन व्हेरी गुड कॅच. आणखीन एक विकेट होईल पतन. कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर सासवड संघाचा 4थ्या क्रमांकाचा फलंदाज इथे मात्र बशीरभाई शेख झेलबाद. थँक्यू, धन्यवाद डीसी. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आदरणीय अमित भाऊ सुर्वे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. PSI साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, आपलं मनापासून स्वागत आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर आज आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं खास भरतदादा टिंगरे यांच्या आग्रहाच्या अगत्याच्या निमंत्रणाचा मान स्वीकारून ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत करतो. एबी ट्रॉफीमध्ये या स्पर्धेच्या संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत आहे. आदरणीय विशालभाऊ टिंगरे आणि अशोकभाऊ पाटील याही दोनही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. एबी ट्रॉफी आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. दोनही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते, आपलं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिरिक्त धाव येते बाईच्या रूपात अंपायर अमर साठे सर कळवतात. एक धाव येईल, धावपल कोत आणि स्कोर कार्ड होती त्या धावेच्या मदतीनं आकडे बदलत आहेत. 40 धावा धावपल कोत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर शेवटच्या क्रमांकाचं अंतिम षटक गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय नदीम अन्सारी, तो मात्र 5वं षटक करताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता, समोरच्या बाजूला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू अडवला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहिलं तर कुणाल खोंडला आपण क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. या प्रकारचे क्षेत्ररक्षण कुणाल खोंडसाठी काही नवीन नाही. अशा प्रकारचे कित्येक चेंडू कित्येक मैदान होती, कित्येक गावात आणि कित्येक तालुक्यात जाऊन त्यांना अडवलेले आहेत आणि कित्येक स्पर्धांमध्ये धावा त्यांना रोखलेल्या आहेत. यावेळीचा चेंडूचा बॅटचं टॉप एज, सेल टिपलाय. संघ मालक दिलीप काळे TK पॅन्थर संघाचे आणि सेल टिपल्यानंतर आणखीन एक विकेट जाईल कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर सासवड संघाला. अजून एक धक्का. इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. गोलंदाज देखील आपण पाहू शकाल. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. गॅपमध्ये चेंडू जाईल, तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु चेंडू मात्र जाईल सीमा पार. चौकार, 4 धावा. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जातो. धावपल कोते आकडे बदलत आहेत. 46वा धावपल कोते आहेत. एक चांगल्या प्रकारे धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर सासवड याही संघांना आपण पाहिलं तर इथे मात्र केलेला आहे. कारण का समोरच्या प्रतिस्पर्धी संघामध्ये जर आपण पाहिलं ना तर गोलंदाजी करत असणारा एकाच एक आपण पाहिलं तर अतिशय दिग्गज गोलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. आणि इथे आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती 2 धावा येतील.
2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. बनवले गेल्यात प्रथमतः बॅटिंग करत असताना कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर सासवड संघानं 48 धावा, DK पॅन्थर वाघोली संघाला विजयासाठी बनवायच्यात. 30 चेंडू 49 धावा. एका लाईनीत एका ओळीत DK पॅन्थर वाघोली संघ मैदानाच्या बाहेर येईल आणि एका लाईनीत एका ओळीत कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर सासवड हा संघ आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही टीमला विनंती आहे, नियमांचं काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक आहे. जे नियमावली आपण बनवलेले आहेत त्या नियमांचं पालन प्रत्येक खेळाडूकडनं प्रत्येक टीमकडनं इथे AB ट्रॉफीमध्ये टेनिस बॉल क्रीडा असोसिएशन पुणे जिल्हा यांना मात्र अपेक्षित आहे. प्रत्येक नियमांचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे विनंती असेल, चला पटपट कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर सासवड मैदानाचा ताबा घ्या आणि DK पॅन्थर वाघोली संघाला विनंती आहे, आपले आघाडीचे सलामीचे बॅटर मैदानात पाठवा. लगेचच पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला होईल सुरुवात आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय शैलेश नोंगणे सरांना. या ठिकाणी मॅचला सुरुवात होते आहे. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. 49 धावेंचा इथे पाठलाग आहे. DK पॅन्थर्स वाघोली या संघाला 49 धावेंची गरज. कानिपनाथ क्रिकेट क्लब या संघाने निर्धारित 30 चेंडूंमध्ये 5 षटकांमध्ये 48 धावा पूर्ण केल्या, तर 49 धावेंचं इथे लक्ष उभं केलं आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. कुणाल खोंड आणि त्याचबरोबर अजिंक्य गोळे. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संदीप काळे
पहिला चेंडू इथे शरीर भेदक मारा. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरुवात तर चांगली केली आहे. पहिला चेंडू इथे डॉट संदीप काळे यांच्या माध्यमातून जो हाताळला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आहे. पॉवर प्लेचं षटक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीराचा वेध. पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडू आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी होते. यष्टांच्या मागे जर आपण पाहिलं तर राहुल कटके एक अनुभवी खेळाडू यष्टांच्या मागे यष्टीरक्षण करताना पाहायला मिळतात. काहीसे तिथे चेंडू हातातून निसटतोय परंतु धाव घेण्यास इथे नकार कळवलाय कुणाल खोंड यांनी. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नाही आहे. कुठल्याही प्रकारची सुरुवात नाही आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. याच फटक्यासाठी वेळ घेतला आणि त्यानंतर चेंडूला सीमारेषा पार धाडलाय 6 धावेंसाठी. षटकार. धन्यवाद. 6 धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. पहिले 2 चेंडू इथे गोलंदाजाचं चांगली कामगिरी करताना आपण पाहिलं परंतु त्यानंतर कुणाल खोंड यांच्या बॅटमधून आलेला षटकार 6 धावेंसाठी. पुढचा चेंडू इथे मात्र दिशा काहीशी भरकटली जाते उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 7 धावा. 49 धावेंची गरज आहे आणि त्यासाठी 2 षटकं ही पॉवर प्लेची फार महत्त्वाची आहेत दोन्ही संघांसाठी. कारण आज जर आपण पाहिलं तर दिवसभरामध्ये दुसऱ्या डावामध्ये जे बॅटिंग करतायत चेसिंग करतायत ते संघ इथे विजयी होताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा इथे बॅटची एज आणि त्यानंतर अप्रतिम झेल. राहुल कटके यांनी टिपलेला अप्रतिम झेल. कुणाल खोंड होतील बाद. पहिला बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. कुणाल खोंड इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी अजून एक नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. धनंजय बिनताडे. प्रामुख्याने मोठ्या मोठ्या स्पर्धांचा अनुभव या खेळाडूकडे देखील आहे परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. संदीप काळे. ग्रामीण भागातून हे सर्व खेळाडू एकत्रित खेळण्यासाठी आलेत. चांगली संघाची बांधणी केली आहे. एबी ट्रॉफी 2024 मध्ये या देखील संघाने आपला प्रवेश निश्चित केला आहे. संघ बांधणी केली आहे आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर एक चांगली कडवी लढत इथे मैदानामध्ये संपन्न होताना पाहायला मिळेल. एकत्रित खेळणारे हे सर्व खेळाडू आहेत आणि त्याचमुळे चांगलं कॉम्बिनेशन आहे. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं तर विचारपूर्वक सजवलं जातं. यष्टांच्या मागे यष्टीरक्षण करत असताना राहुल कटके यांनी टिपलेला अप्रतिम झेल आणि पहिलाच धक्का दिलाय डीके पॅन्थर संघाला. पुढचा चेंडू धनंजय बिनताडेसाठी. इथे गती परिवर्तन स्लोअर 1 चेंडू फुल्लर लेनचा हाताळलाय. सन्मान दिलाय. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. धनंजय बिनताडे पहिला चेंडू इथे सन्मानाने ढकलून देतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या 7 वरती स्थिरावलेली. पुन्हा एकदा इथे बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली शर्यत. चेंडू जाईल डीप थर्डमॅन बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. दन 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 करत येतोय चौकार. 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 11 धावा. सुरुवात अप्रतिमरित्या केली गेली. पहिल्या 2 चेंडू निर्धाव. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार. त्यानंतर अवांतर धाव वाईड बॉलची. त्यानंतर मिळवलेली विकेट कुणाल खोंड यांची. त्यानंतर निर्धाव चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती नशिबाची साथ इथे धनंजय बिनताडे यांना मिळते. बॅटची एज आणि त्यानंतर थर्ड मॅन रिजनमध्ये जातोय तो चौकार. नशिबाचा चौकार मिळतोय. खातं 4 धावेने उघडलंय तर सांघिक धावसंख्येमध्ये देखील 4 धावेंची वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश शेंडकर.
गणेश शेंडकर इथे नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत दुसरे षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईकला असतील ते अजिंक्य. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, त्यावरती केलेला प्रहार इन फॉर्म बॅटरच्या बॅटमधून येतोय. खणखणीत षटकार, 6 धावा. सुरेख असा फटका इथे अजिंक्य गोळे यांच्या बॅटमधून खेळण्यात आला. पहिली स्पर्धा टिंगरे सरकार चषक आणि या स्पर्धेमध्ये देखील काय अफलातून फलंदाजी अजिंक्य गोळे यांची आपण पाहिली. यशवंतभाऊ पाचंगे 11 या संघाकडून आपल्याला प्रामुख्याने खेळताना ते पाहायला मिळाले होते आणि चांगल्या बलाढ्य संघांना नमवत ते बक्षीस पात्र फेरीपर्यंत देखील जवळपास पोहोचले होते. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरतून हलकासा ब्रश होतोय. त्यानंतर यष्ट्यांच्या जवळपास इथे चेंडू जाताना पाहायला मिळाला, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल गणेश यांचं. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा हाताळला, परंतु त्यानंतर इथे कमबॅक केलंय. पुढचा चेंडू डॉट. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या होते ती 17 धावा. पुन्हा एकदा हाय अँड हँडसम चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमारेषा पार येतोय. षटकार 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 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. ज्या वेळेस आखूड टप्प्याचे चेंडू मिळतील ना त्या वेळेस अजिंक्य गोळेच्या बॅटमधून इथे षटकाराची मोहर त्या चेंडूवरती लावली जाईल. सिक्सर सुप्रीमो लगा तो 6 लागला तर षटकार. मागच्या मॅचमध्ये देखील पहिल्या मॅचमध्ये देखील राजू पाटे यांनी ठोकलेले 5 षटकार. इथे देखील अजिंक्य गोळे इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक इथे कुठल्याही प्रकारचा झेल घेण्याचा प्रयत्न नव्हता. चेंडू अडवला जरूर, परंतु 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. अजिंक्य गोळे यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर षटकारांबरोबर दुहेरी धाव देखील येते. धावसंख्या 24 धावा झाल्यात. पुढचा चेंडू गणेश यांचा. इथे देखील बॅटची एज म्हणावं तसं टायमिंग अजूनही होत नाहीये. पहिला चौकार जो नशिबाचा धनंजय यांच्या बॅटमधून आला तो देखील बॅटची एज लागल्यानंतर थर्ड मॅन रिजर्वमध्ये आला. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या दरम्यान आपण पाहिलं तर बॅटची अगदी आतली कडा आणि त्यानंतर मिळते ती सिंगल. पुन्हा एकदा अजिंक्य गोळे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा झाल्यात. अजूनही शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही 21 धावींची गरज आहे. 23 धावींची गरज आहे. 49 धावींचे इथे पाठलाग आहे. 23 धावा अजूनही करायच्यात. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही भरपूर काहीतरी मॅचमध्ये शिल्लक आहे. म्हणजे दोन्ही संघांना कानिपनाथ क्रिकेट क्लब असू द्यात किंवा DK पॅन्थर्स वाघोली या संघ असू द्या, दोन्ही संघांना समान संधी आहे. कोणी मॅचमध्ये पूर्णपणे पकड निर्माण करेल आणि मॅच जिंकेल अजूनही स्पष्ट नाहीये. कारण मागच्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये 6 मध्ये 27 धावींची गरज होती आणि त्यावेळेस राजू पाटेने ठोकलेले 5 चेंडूमध्ये 5 षटकार. कोणाला वाटलं देखील नसेल, परंतु 5 षटकार लागोपाठचे एक नवीन रेकॉर्ड इथे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 6 मध्ये 27 धावा 1 चेंडू राखत असताना चेस झाल्यात. तर इथे 18 मध्ये 23 करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीप काळे पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलेत. स्ट्राईकला असतील ते अजिंक्य गोळे. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून देखील आलेत. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. पंचांचा इशारा. सिंगल. एकेरी धाव. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे. देखभाई स्वरूपाच्या धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने एक वेगवान फटका खेळला अलॉंग दी कार्पेट. अगदी बॅटेतून चेंडू गोलीगत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला, परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. चांगला चेंडू अडवला. त्या दरम्यान मिळते ती सिंगल.
एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 28. अजूनही 21 करायच्यात. 16 मध्ये 21. संदीप काळे अप्रतिम गोलंदाजी इथे करतायत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा गेल्या, परंतु एक बॅटर देखील त्यांनी बाद केलाय. पुन्हा एकदा सुरेख असा फटका अजिंक्य गोळेच्या बॅटमधून येतोय. षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. अगदी आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गुडघा टेकवत इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी इथे चेंडूला देखील डिपॉझिट केलंय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा. 34 रन्स ऑन अ बोर्ड. या षटकारानंतर कुठेतरी डीके पॅन्थर संघ मॅचमध्ये जास्तीची पकड निर्माण करतोय. पुन्हा एकदा वा काय सुरेखरित्या इथे चेंडू हाताळला. त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. चांगलं कमबॅक इथे गोलंदाजाचं म्हणावं लागेल. संदीप यांचं देखील षटकारानंतर आपली लाईन आणि लेंथ इथे सुधारण्याचं काम केलंय आणि त्याचमुळे इथे चेंडू निर्धाव देखील आहे. सातत्य इथे षटकारामध्ये नाहीये, सातत्य इथे धावेंमध्ये नाहीये. काही चेंडू निर्धाव देखील जात आहेत. म्हणजे युद्ध चांगलं झुपलेलं आहे. पुढचा चेंडू इथे स्लोअर वन गती परिवर्तन. इथे देखील चेंडू डॉट आहे. बघा अगदी हळुवार चेंडू आला आणि त्याला लांब मारण्याचा प्रयत्न केला. षटकार मारण्याचा नाही तर हा चेंडू फार दूरवरती लांबवरती मारण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. षटकारानंतरचे लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव आहेत, डॉट आहेत. 34 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट उलटा पुलटा अजिंक्य गोळेच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा 6 धावेंसाठी षटकार. काय बॅटिंग इथे. इन फॉर्म बॅटर काय याचं उत्तर त्याने दिलंच आहे. मैदानाच्या चौफेर मिस्टर 360 म्हणून त्याला ओळखलं जातं. अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी तो देखील माहीर आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 40 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 9 धावेंची गरज आहे. दोन षटकं अजूनही शिल्लक आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 9 धावेंची गरज आहे. इथून पुढे देखील गोलंदाजांना कमबॅक करण्यासाठी संधी आहे. परंतु बॅटरचा जर विचार केला तर एका बाजूने धनंजय प्रयत्न करतोय, त्याला यश मिळालं नाही. सिंगल डबल मिळतात, एखादा चौकार नशिबाचा मिळतोय. परंतु अजिंक्य गोळे याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार आपण पाहिलेत. स्विचिटचा देखील षटकार इथे खेळण्यात आला. काही चेंडू निर्धाव तो देखील गेलाय. परंतु लक्ष आता इथे आटोक्यात आहे. 12 मध्ये 9 धावा करायच्यात. काहीसं सोपं आहे. पाहूया गोलंदाज हे सोपं काम अवघड करून ठेवतायत का. अक्षय पहिला चेंडू इथे मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. झेलाची संधी. झेल इथे निसटला जातोय. अक्षय कटके गोलंदाजी मार्कवरती आहे. एवढा उंचावरती गेलेला चेंडू खऱ्या अर्थाने झेल घेणं फार अवघड आहे. प्रयत्न केला परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. मैदानामध्ये अगदी वेगवान वारे देखील वाहतात आणि त्याला जज करणं, चेंडूला जज करणं फार अवघड आहे. इथे मात्र फुलटॉस. सरळ बॅटने इथे चेंडू खेळून काढलाय. सिंगल मिळेल. धनंजय यांना देखील जीवदान मिळालंय. कुठल्याही प्रकारची गडबड केली नाही. पुढचा चेंडू आपण पाहतोय सरळ हाताने अगदी सेफ झोनमध्ये इथे खेळून काढलाय. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 41 धावा. अजूनही 8 धावेंची गरज. 10 चेंडू आणि 8 धावा. स्ट्राईकला अजिंक्य गोळे द सिक्सर किंग मिस्टर 360. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळलाय. डीप काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. सिंगल मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 42 धावा. तर लक्ष इथे आटोक्यात आहे म्हटल्यानंतर कुठल्याही प्रकारची रिस्क इथे घेतली जात नाहीये. हळुवार पद्धतीने एकेरी दुहेरी धाव घेतली जाते आणि खराब चेंडूवरती तर प्रहार वेळोवेळी होतोच. चांगल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न का, विकेट घालवायचा प्रयत्न का करायचा. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू. ताकद इतकी की फक्त प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषा पार. धनंजयच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. बघा ताकद किती महत्त्वाची आहे. प्रॉपर टायमिंग झाला आणि त्यानंतर मात्र षटकार खेळण्यात आला.
इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडू. 8 अजूनही एका धावेची गरज आहे. आतापर्यंत 8 धावा आल्यात. 12 चेंडूमध्ये 9 धावेंची गरज होती. स्कोर आर लेवल, एक धाव देखील महत्त्वाची आहे. 7 चेंडूमध्ये एका धावेची गरज. पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय, परंतु ही विजयाची एक धाव इथे वेगात पूर्ण केली जाते. DK पॅन्थर हा संघ या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचं अभिनंदन. तर कानिपनाथ क्रिकेट क्लब या संघाने देखील चांगला खेळ केला. मी म्हणेल ग्रामीण भागातून येऊन देखील या मैदानामध्ये AB ट्रॉफीमध्ये खऱ्या अर्थाने संपूर्ण संघाने गेलेली अप्रतिम अशी